26 नोव्हेंबर 2008 मुंबईतील काही मोक्याच्या ठिकाणांवर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला। यात 174 नागरिक मारले गेले। दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासारख्या धाडसी अधिकाऱ्यांना या हल्ल्यात जीव गमवावा लागला। देशाची सुरक्षा व्यवस्था आणि महाराष्ट्र पोलीस यांचं दहशतवाद्यांनी नाक कापलं होतं। पण या एवढ्या मोठ्या हल्ल्यावर महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है अशी अत्यंत बेजबाबदार प्रतिक्रिया दिली। या एका प्रतिक्रियेवर विरोधकांनी रान पेटवलं आणि त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गृहमंत्री आर पाटील यांना पाय उतार व्हावं लागलं। आज छत्रपती शिवराय यांचा पुतळा वाऱ्याच्या एका झुळकेने कोसळला असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेशी राज्य सरकारचा काही एक संबंध नाही असे म्हणत हात झटकले। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तर चीड आणणारी प्रतिक्रिया दिली। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर कळसच केला। सरकारला जाब विचारायला आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि पोलिसांना धमकावत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या पुतळ्याची इतक्या वाईट पद्धतीने विटंबना झालेली असताना सरकार आणि सरकारातील जबाबदार घटक अशा पद्धतीने व्यक्त होत असताना विरोधी पक्ष 2008 इतक्या आक्रमकपणे जबाबदार लोकांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही किंवा लोकही समाज माध्यमांच्या भिंती सोडल्या तर तितक्या तीव्रपणे व्यक्त होताना दिसत नाहीत। हे आपल्या संवेदना किती बोथट होत चालल्या आहेत आणि समाज किती उथळ होत चालला आहे याचं अत्यंत दुर्दैवी उदाहरण आहे। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे। शिवरायांच्या आरमारी सामर्थ्याचे स्मरण म्हणून भारतीय नौदलाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारला। 4 डिसेंबर 2023 म्हणजे केवळ 8च महिन्यांपूर्वी नौदल दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य अशा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले। त्यावेळी महाराष्ट्र शासनाने याचा मोठा उत्सव साजरा केला होता आणि आज जेव्हा वाऱ्याची एक हलकीशी झुळूक येते आणि क्षणात हा 35 फुटी पुतळा जमीनदोस्त झाला। मुळात हा पुतळ्याचा इतक्या घाई गडबडीत उभारण्यात आला होता की त्याचं सौंदर्य, मजबूती, शास्त्रशुद्धता याकडे लक्ष दिलं गेलं नाही। अनुभव नसलेल्या लोकांकडून हा पुतळा तयार करण्याचे आणि उभारणीचे काम करून घेण्यात आले। पुतळा समुद्राच्या काठावर उभारला जाणार होता। स्वाभाविकपणे त्याला खाऱ्या वाऱ्याचा, आर्द्रतेचा फटका बसणार हे गृहीत धरूनच पुतळ्यासाठी लागणारी साधन सामुग्री वापरली जाणं अपेक्षित होतं। पण 8च महिन्यात पुतळ्यासाठी वापरलेले नटबोल्ट गंजून तो कोसळला। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ते आपण पाहूया। आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता। त्याचं कंप्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो ओघ होता आणि याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे। यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते ऐका। जो खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही। ते करणं अतिशय चुकीचं आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता। नेव्हीने चांगल्या हेतूनं हा पुतळा त्या ठिकाणी तयार केला होता। मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याचं योग्य आकलन करता आलं नाही। त्या हिशोबाने त्याचं डिझाईन कदाचित त्यांना करता आलं नाही किंवा अशा ठिकाणी आपण ज्यावेळेस पुतळा लावतो तर त्यातलं जे लोखंड असतं ते समुद्राच्या वाऱ्याने लवकर गंजतं। या सगळ्या गोष्टीचा त्यांनी नीट आकलन केलं होतं की नाही हा आता प्रश्न आहे। या पलीकडे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तर कळसच केलाय। सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। हे सारं कमी होतं म्हणून की काय केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी राजकोटवर जो उच्छाद मांडला तो साऱ्या व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा होता। सत्ताधारी पक्षाचे नेते पोलीस अधिकाऱ्यांवर अरेतुरेची भाषा करतात, घरात घुसून एकेकाला जीवे मारीन अशी धमकी देतात आणि पोलीस ते निमूटपणे ऐकून घेतात। वास्तवात नारायण राणे यांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या अवस्थेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने अहवाल दिला होता। त्यावेळी आकांडतांडव केला असता तर आज पुतळा कोसळण्याची कदाचित वेळही आली नसती, पण तसे झाले नाही। दीपक केसरकर म्हणतात पुतळा कोसळला ते एका अर्थाने चांगलेच झाले। आत्ताच्या पेक्षा भव्य पुतळा त्या ठिकाणी उभारला जावा यासाठीच ही घटना घडली असेल। एकूणच सरकार नावाच्या व्यवस्थेतील हे जबाबदार घटक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत इतके बेजबाबदार आहेत। शिवरायांच्या नावाचा राजकीय फायदा उठवण्यासाठी झाडून सारे पक्ष सरसावतात, पण इतक्या गंभीर घटनेबाबत राजकारण करण्यापलीकडे काही ठोस होत नाही हे दुर्दैव।